सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अय्याजी ही अक्षयकडे येते आणि बोलते की तू किती लाडून ठेवले त्या मुलीला, ती एवढी आता बोलून गेली तुला आणि तू काहीच बोलला नाही. तर लगेच अक्षय सांगतो की काही नाही, ती आता डिस्टर्ब झाली आहे आणि तुला मी सांगतो की या शशिकांत मुकादमने किती गुन्हे केलेले आहेत. एकदा ते नेनाचं लफडं, आणखीन ते 4 लफडे आहे त्यांच्यासोबत आणि आता तर मला याचीच भीती वाटते कारण त्यांनी दुसऱ्या बिझनेसमध्ये आता इन्व्हॉल्वमेंट केली आहे. पण आपल्याला माहिती आहे तो माणूस कसा आहे, म्हणून फक्त एवढंच मला म्हणायचं ठरलं की ज्याने ते गुन्हा केला होता त्याचेच आता ते फळ भोगताय. पण आता मला फक्त एवढं वाटतंय की एवढं जे काही झालंय ना त्यामध्ये आता रमाच्या काकांचा हात मला तर बिलकुल वाटत नाहीये. तर लगेच सयाजी बोलते की आत्ता पण तू अक्षय त्या रमाचीच बाजू घेतोय. तूच विचार कर ना, तिची आत्ता सायकोलॉजी प्रॉब्लेम पण असू शकतो ना तिला. ती आत्ता डिस्टर्ब झाली आहे तूच बोलला ना. तर ते ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो. तर लगेच सयाजी सांगतात की तू तिला एकदा तुझ्या पुढे बसव आणि तिला विचार ना की तुला काय होतंय ते. जर तिला सायकोलॉजी प्रॉब्लेम असेल तर आपण जाऊ आणि तिला घेऊन जाऊयात ना तिथे. तर इकडे पंकज हा रमाला सांगतो की तू सांग ना तुझ्या घरच्यांना, मी एवढा घाबरलेलो आहे ना कारण मी इथे माझी एक बॉटलसुद्धा फोडत नाही तर मी दुसऱ्यांचा डोळा का फोडू. तर लगेच रमा सांगते की मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाही आहे. तर कावेरी सांगते की ती तुझी सासूबाई ह्या पंकजच्या मागं हात धरूनच बसलेली आहे, आता तू काहीतरी कर ना. तर लगेच इकडे मंगल ही जोराजोरात रडू लागते. तर रमा सांगते की तू प्लीज रडू नको मावशी, आपण करूयात काहीतरी. तर रमा ही पंकजला सांगते की तुम्ही जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत तुम्ही लपून बसा कुठेतरी. तर लगेच पंकज सांगतो की जर मी असं लपून बसलो आणि एक दिवस मी पोलिसांना भेटलो ना तर ते मला खूप मारतील. तर ते ऐकून इकडे मंगल ही ओरडत असते. तर इकडे पंकज हा मंगलला सांगतो की मंगल मी आता जातोय, तू फक्त आता वस्तीतल्या बायांसोबत ना बिलकुल भांडू नको आणि काहीतरी गैरफायदा घेऊ नको कोणाचा, नाहीतर ना तू पण माझ्यासोबत मागं मागं येशील माझ्या. तर इकडे ते ऐकूनच इकडे मोठ्या मोठ्याने मंगल ही ओरडत असते. तर इकडे लगेच पंकज हा सांगतो की रमा तू तसं बोलते ना तसंच मी करतो, काही दिवस ना मी कुठेतरी लपूनच बसतो आणि कोणाला सांगत नाही. तर रमा सांगते पण तुम्ही नेमकं लपून तरी कुठे बसणार. तर तेवढ्यातच इथे दरवाजाचा आवाज येतो. ते ऐकूनच इकडे मोठ्याने मंगल ही ओरडत असते. तर इकडे आयाजी ही कॉलवर बोलत असते. तर तेवढ्यात मागून अथर्व तिथे येतो आणि म्हणतो की आजी सगळं ठीक आहे ना, काही झालंय का. तर लगेच आयाजी सांगतात की बरं झालं तू आला. तू प्लीज एक काम करतो का, तू मला आजी म्हणतो ना, मग तू प्लीज आता अक्षयला सांग ना की त्यांनी परत कंपनी जॉईन करायला. तर अथर्व सांगतो की पण नेमकं काय झालंय मी सांगू शकतो त्याला, पण सांगा तुम्ही आधी काय झालंय ते. तर लगेच आजी सांगतात की अरे आमची हे मुकादम फूड्स आहेत ना ती बाहेरून अशी मस्त स्वस्त दिसते पण आतमधून ना खूप प्रॉब्लेम चालू आहेत. कंपनीची अवस्था खूप बिकट झालेली आहे, तू प्लीज अक्षयला सांगतो का माझ्यासाठी. तर लगेच इकडे अथर्व हा सांगतो की तुम्ही मला प्लीज थँक्यू बोलू नका कारण मी तुमचा एक नातवासारखाच आहे ना. मी आत्ताच अक्षयकडे जातो आणि त्याला सांगतो जॉईन करायला. आता मी तुम्हाला प्रॉमिस देतो की तो उद्याच कंपनीमध्ये येईल. तर ते बोलून अथर्व तिथून निघून जातो. तर इकडे मंगल ही दरवाजापाशी येते आणि घाबरत कावेरीला म्हणते की कावेरी तू दरवाजा उघड, माझ्यात ताकद नाहीये. तर लगेच कावेरी ही तिला शांत करते आणि दरवाजा उघडते. दरवाजा उघडताच इकडे पोलीस हा तिथे येते. तर पोलिसांना बघून इकडे कावेरी आणि मंगल ही घाबरतात. तर लगेच पोलीस सांगतात की कुठे पंकज. तर लगेच इकडे घाबरतच मंगल बोलते की नाहीये ते इथे. तर लगेच पोलीस सांगतात की जो तिथे असेल ना तिथून त्याला बाहेर काढा तुम्ही, नाहीतर आम्ही चौकशी करू. तर लगेच कावेरी सांगते की आम्ही सांगतोय ना तो नाहीये म्हणून. तर पोलीस हे सगळी घराची चेकअप करत असतात. तर इकडे मंगल ही मोठ्या मोठ्याने ओरडत असते. तर लगेच इकडे पंकज हा तिथे एक ढोलवाल्याचा रूप घेऊन येतो आणि बोलतो की काय ग नाचणारी, तुला नाचता येत नाही का, लवकर बाहेर ये. तेच बोलून तिथून रमा ही एक नाचणीचं रूप घेऊन बाहेर येते. तर त्यांना बघून इकडे पोलिसांना धक्का बसतो. तर इकडे मंगल आणि कावेरी हे त्यांच्याकडेच बघत असतात. तर लगेच इकडे पंकज सांगतो की काय ग मोगरे, तू केव्हा नाचणार आहे ग, नुसती मोबाईल पुढेच नाचत असते, केव्हा तरी लोकांच्या पुढे पण नाचत जा ना, आता आपलं नाटक सुरू होणार आहे. तर लगेच ही रमा सांगते की तात्या तू गप्प बसा कारण ना मला खूप भारी नाचता येतं, फक्त ना आता मी रील स्टार बनणार आहे म्हणून माझी एवढी धावपळ चालू आहे. आता मी ना असं नाटक करणार आहे की सगळे लोक हे बघतच राहतील नाटक माझं. तर ते ऐकून इकडे लगेच सगळ्यांना धक्का बसतो. कावेरी आणि मंगल हे हसत असतात. तर लगेच रमा सांगते की आता तू ना रील काढ माझी आणि चांगली काढ, जिथे मी सांगा ना तेच करायचं, कुठे पण डोकं चालू नको तुझं कारण ना मला लाईक्स हवेत.
तर लगेच ते इन्स्पेक्टर बोलतात की काय चाललंय हे, हा तमाशा पहिल्यांदा बंद करा आणि मला ना तुमचं दोघांचंही नाव सांगा. तर लगेच मंगल सांगते की अहो, हे माझे ना बहिणीचा हा नवरा आहे आणि त्याची ही मुलगी आहे आणि हे इथे लोकनाटक सादर करायला आलेत म्हणून ते इकडे आलेत. तर लगेच इकडे पोलीस सांगतात की मग तुम्ही तुमचे नाव सांगा. तर लगेच रमा सांगते की रीलवालं सांगू की रिअलवालं सांगू. तर लगेच पोलीस हे तिला बघून बोलतात की कोणचंही सांगा पण सांगा. तर लगेच इकडे रमा ही सांगते की क्युटी पाय. तर ते ऐकूनच इकडे पोलीस बोलतात की काही पण काय बोलताय, असं नाव नसतं, तुम्ही तुमचं खरं नाव सांगा. तर लगेच रमा सांगते की माझं रिअल नेम आहे नागिनी नाईट पाय वांबोरी. तर लगेच ते पोलीस सांगतात की तुम्ही आम्हाला फसवताय का, असे नाव असतात का कधी? आता ह्या जगात एवढे नावं आहे की जसे लांडगे, गाढे, वाघ, मग त्या वटवाघुळ्यांना काय झालं? तर लगेच पंकज सांगतो की तो आमचा आजोबा आहे ना, तो रात्रीच्या वेळेस लोक नाटक करायला जात होता ना, तेव्हापासून आमचं आडनावच हे वटवाघुळे पडले, म्हणून आम्हीच वटवाघुळे झालोय आता. तर लगेच ते पोलीस सांगतात की तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय? तर लगेच इकडे रमा सांगते की मग आता तुम्हाला पटत नाहीये ना आमचं, तर मग आता ना आम्ही तुम्हाला नाटक सादर करून दाखवतो. तर लगेच रमा ही सांगते की तात्या कर सुरू आता. तर लगेच पंकज सांगतो की इथे 2 गाव होते, त्या गावामध्ये निघाले 2 चोर, असंच सांगून आता दोघेही पोलिसांना उल्लू बनवत असतात. तर इकडे लगेच पोलीस सांगतात की बंद करा हा तमाशा, आम्हाला इथे ना पंकज नावाचा एक माणूस हवाय, तुम्ही हे नाटक बंद करा आणि सांगा तो माणूस कुठे, तूच तर नाहीये ना तो पंकज? तर लगेच पंकज हा हात झटकावून बोलतो की हात लावायचा नाही मला, कारण ना तुला कोरोना व्हायला बसला. तर इकडे लगेच तो इन्स्पेक्टर त्याच्या दाढीला हात लावतो. तर लगेच इकडे पंकज हा शिंकतो आणि बोलतो की मला आता खोकला आलाय, म्हणून माझ्या पोटात गोळा आलाय, म्हणून लगेच पंकज हा तिथून निघून जातो. तर लगेच इन्स्पेक्टर हा दुसऱ्या हवालदाराला सांगतो की आता तू याच्या मागच राहा. तर रमा ही ओरडत सांगते की त्याच्या मागे का, त्याला जाऊ दे ना. तर इकडे रमा ही बोलते की बरं जाऊ दे, ते गेलेत ना, मग आपण आता रील काढूयात, तुम्ही माझी रील काढा. तर लगेच तो हवालदार रमाचा ही रील काढत असते, तर रमा ही नाचत असते. तर इकडे शशिकांत हा ओरडतच म्हणतो की मला कळलं पाहिजे कोणी केलंय हे. तेवढ्यात तिथे सीमा येते आणि तो लगेच त्याच्या हातावरची नेपसूल तो काढतो जोरात. तर इकडे लगेच सीमा त्याला थांबवत असते आणि बोलते की काय करताय तुम्ही हे? तर लगेच ते नेपसूल काढत शशिकांतला हा त्रास होतो, तो ओरडत असतो आणि म्हणतो की तूच फोडलाय ना माझा डोळा, तू खरं सांग. तर लगेच इकडे ती नर्स येते. तर लगेच सीमा बोलते की काय बोलताय तुम्ही, मी का फोडू तुमचा डोळा? तर लगेच इकडे नर्स सांगतात की तुम्ही प्लीज असं वागू नका, कारण तुम्ही जर असं वागलात ना तर तुमच्या हेल्थवर परिणाम व्हायला बसला. तर लगेच इकडे सीमा ही त्या मलमपट्टी करत असते. तर लगेच मनातल्या मनात शशिकांत हा सांगतो की आत्ताचीच वेळ आहे, मला आता कसंही करून ना या सीमाला माझ्या गुंतव्यात अटकावं लागेल, तर हिच्यासोबत गोड गोड बोलावं लागेल. तर लगेच इकडे शशिकांत हा नाटकं करत देवाचं नाव घेत असतो. तर इकडे हा हवालदार हा त्या दुसऱ्या हवालदारांची वाट बघत असतो. तर लगेच इकडे कावेरी आणि मंगल खुणावून सांगतात की कर काहीतरी. तर लगेच रमा ही हवालदारकडे जाते आणि म्हणते की काय हो हवालदार, परत एकदा रील काढायची का? तर लगेच तो हवालदार बोलतो की हो काढूयात ना. तर लगेच तो बोलतो की मॅडम पण आपण रील पण काढूयात आणि सगळं करूयात, फक्त मला सांगा की तुमचं खरं नाव काय आहे? तर ते इकडून ऐकून लगेच इकडे रमाला धक्का बसतो. तर इकडे शशिकांत हा सांगत असतो की सीमा मला माफ कर, माझी खूप मोठी चुकी झाली, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही, मी खूप मुलींसोबत लफडी केली. तर लगेच इकडे सीमा ही ती ऐकून नर्सकडे बघते. तर लगेच शशिकांत हा सांगतो की माझी खूप मोठी चूक झाली, कारण मला अजून पण समजलंच नव्हतं की ज्या मुलींसोबत मी लफडी केली त्या मुली माझ्या हाती माझी इथं काळजी घ्यायला आली का, पण आता तू माझी बायको आहे ना, म्हणून तू माझ्या मागं पुढं करतीये. तर ते ऐकून इकडे नर्स निघून जाते. तर सीमा बोलते की तुम्ही शांत व्हा आणि या गोळ्या खाऊन घ्या. तर लगेच इकडे शशिकांत हा सांगतो की मला तर माझ्या बछड्या माझ्यासारखा व्हायला पाहिजे होता, पण आता मीच त्याला सांगणार आहे की अक्षय आता तू तुझ्या आईसारखा हो. तर लगेच इकडे सीमा सांगते की तुम्ही आता मला ना खूप खाली मान घालायला सांगतात, तुम्ही प्लीज असं करू नका आणि तुम्ही झोपून घ्या. तर लगेच इकडे कावेरी ही बोलत असते की तुम्ही आम्हाला का त्रास देताय, तिने सांगितलं नाही एकदा? तर लगेच त्या हवालदार बोलतोय की आम्ही त्रास दिला का तुम्हाला? आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही इथे टाइमपास करायला आलोय की? अरे मुली तू खरं खरं सांग तुझं नाव काय आहे? तर इकडे रमा ही रडत नाटक करून बोलते की मला तुम्ही ना खरंच त्रास देताय, आता मी सांगितलं ना तुम्हाला, मी रातराणी आहे ना, कामावरून आली मी आत्ताच. तर लगेच हवालदार सांगतो की मला काय माहिती नाही, पण तुला आधी तुझ्या वडिलांना बोलव. तर लगेच रमा सांगते की तुम्ही ऐकणार नाही ना, मग बोलवते मी.
तर इकडे लगेच दुसरा हवालदार तिथे येतो आणि म्हणतो की अरे तो म्हातारा माणूस दाढीवाला तो पळून गेला ना. तर लगेच इकडे ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि लगेच ते दोघंही पोलीस त्याला शोधायला जातात. तर लगेच इकडे रमाही मागून पळत म्हणते की त्याने जर काही केलेलंच नाही तर तू का पळन. तर इकडे पळत असताना रात्रीच्या टायमिंगला पंकज हा अक्षयच्या गाडीच्या पुढे पडतो. तर लगेच ते पाहून लगेच पंकज हा जावई बापू म्हणतो. तर लगेच अक्षय हा पंकज म्हणतो. तर लगेच पंकज सांगतो की ते पोलीस माझ्या मागं हात धरून बसलेत, मग आता काय करू मी. तर लगेच अक्षय हा त्या पंकजला गाडीत बसवतो. तर लगेच मागून पोलीस येतात आणि ते बोलतात की तुम्ही एका म्हाताऱ्या दाढीवाल्याला बघितलं ना. तर लगेच अक्षय हा नाही म्हणतो. तर लगेच पोलीस सांगतात की मग गाडीमध्ये कोण बसलंय ते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच पोलीस हे पकडतील का पंकजला. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट